तर अजून बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यातला आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 2.4. ओके, क्वेश्चन नंबर 1 बघा काय म्हटलं. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म ऑफ राईट अँड व्हॅल्यू ऑफ द ABC. काय करायचं, आपला जो फॉर्म्युला आहे ax² + bx + c = 0. ठीक आहे, त्यानुसार आपल्याला a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू अशा तिन्ही व्हॅल्यू आपल्या इथे काढायच्या आहेत. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, x² - 7x + 5 = 0. आता याची आपण काय दिलं पहिले तर कम्पेअर विथ कशाला करायचं, तर फॉर्म्युला आपला काय ax² + bx + c = 0. आता a ची व्हॅल्यू काय इथे a ची व्हॅल्यू काय तर x² दिलेली आहे, म्हणजे काय तर इथे a ची व्हॅल्यू इन 1. आपण तिथे काय तर x असला असेल तर तिथं काय करतो आपण 1. ठीक आहे, तिथे कोणता डिजिट नाही म्हणून काय तिथं आपण 1 घेतला. नंतर आहे 7x दिलेला आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू काय तर आपली 7 होऊन जाईल आणि c ची व्हॅल्यू काय तर आपली इथे होईल जाईल 5. ठीक आहे, सेकंड बघूया 2m² = 5m - 5. आता a ची व्हॅल्यू इथे काय होईल जाईल तर 2 होऊन जाईल, b ची व्हॅल्यू होईल आपली -5 आणि c ची व्हॅल्यू आपली होऊन जाईल 5. थर्ड बघा y² = 7y, ax² + bx + c = 0. म्हणजे आपला y ची व्हॅल्यू काय येणार, a ची व्हॅल्यू काय येणार आपली इथे तर 1, b ची व्हॅल्यू येणार तर -7 आणि c ची व्हॅल्यू आपली येणार आहे 0. क्वेश्चन नंबर 2 बघूया, सॉल्व गिवन फॉर्म्युला. आता काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला यूज करून काय करायचं, हे पूर्ण इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला. याचे काय करायचं आपल्याला तर रूट्स काढायचे आहेत. ओके, बघा आता x² + 6x + 0 6x + 5 = 0 दिलेलं आहे. काय करायचं आपल्याला सोल्युशनमध्ये बघा, कंपेअरिंग काय करायचं तर फॉर्म्युला आपला ax² + bx + c = 0. आपण जो क्वेश्चन नंबर 1मध्ये केला आहे की a ची व्हॅल्यू काढलेली आहे, नंतर b ची, नंतर c ची व्हॅल्यू. ओके, ते स्टेप बाय स्टेप आपण केले आहे. a ची व्हॅल्यू काय आली इथे 1 आली, b ची व्हॅल्यू आपली इथे 6 आलेली आहे आणि c ची व्हॅल्यू आपण घेतली इथे 5. ओके, आता आपला इथे जो फॉर्म्युला आहे कोणता आहे तर b² - 4ac. ओके, यात आपल्याला काय फक्त पुट करायचं आहे. b ची व्हॅल्यू काय घेतलेली आपण तर 6 आहे, इथे काय तर b² म्हटलं म्हणजे इथे काय लागेल आपल्याला 6चा स्क्वेअर करावं लागेल, मायनस काय तर आपला 4 आहे, 4 × a ची व्हॅल्यू आपली 1 आहे म्हणून इथे घेतलं 1 × c ची व्हॅल्यू किती आहे बघूया. फोर्थमध्ये काय दिलं आहे 5m² - 4m - 2 = 0. काय येणार तर आपला फॉर्म्युला am² प्लस इथे आपण काय घेतलं फक्त व्हेरिएबल चेंज आहे, आपण आधी ax² घेत होतो तर इथे आपण फक्त m² घेतला. ठीक आहे, बघ am² + bm + c = 0. आता a ची व्हॅल्यू काय आपली तर 5 आहे, b ची व्हॅल्यू -4, c ची व्हॅल्यू काय तर आपली 0 दिलेली आहे. ओके, आता फॉर्म्युला आपला b² - 4ac = b चा स्क्वेअर कोणता आहे तर आपला -4चा स्क्वेअर. ओके, नंतर 4 × a चा कोणता आहे तर 5 आणि मल्टिप्लाइड बाय -2. नंतर बघा सॉल्व केले किती येणार तर आपला 4चा स्क्वेअर तो 16 प्लस इथे आन्सर किती येईल तर 40, म्हणजे b² - 4ac = किती येणार तर 56 येणार आहे. म्हणजे m = -b ± √b² + 4ac/2a. व्हॅल्यू पुटअप करा, b² ची व्हॅल्यू काय तर आपली b ची व्हॅल्यू किती आहे तर -4 प्लस मायनस इथे किती आन्सर राहिला आपला √56 आणि 2 × a ची व्हॅल्यू किती तर आपली ती आहे 5, म्हणजे 4 ± √14 × 4 आणि 2 × 5 म्हणजे m किती येतं 4 ± 2√2 आणि 2 × येणार 5, म्हणजे m 2 ब्रॅकेट 2 ± √14 आणि 2 × 5, म्हणजे m 2 + √14 आणि डिवायडेड बाय 5 येणार आहे. आपले काय निघाले तर ते दोन्ही व्हॅल्यू निघालेले आहेत. कोणता आहे तर 2 + √14/5 अँड 2 - 14/5 आर काय तर रूट ऑफ इक्वेशन्स आहे. फिफ्थ बघूया y² + -1/3 y = 2. फॉर्म्युला काय तर आपला ay² + b = 0. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -6. b² - 4ac = 1² - 4 × 3 × -6. व्हॅल्यू पुटअप केली आता आपला काय करायचं आपलं सिम्पली ॲन्सर काढायचा. आता 1चा स्क्वेअर तर आपला 1च राहील, मल्टिप्लाय बाय 4 3 = 12, 12 × -6 1 + 72, म्हणजे b² - 4ac = किती येणार तर 1 + 72 म्हणजे किती येतं 73 आपला ॲन्सर येणार आहे. मग नंतर y = -b + √b² - 4ac/2 सिम्पली -1 ± √73 आणि 2 × 3. मग काय येणार आता y = -1 ± √73/6 आणि किती येतं y = -1 + √73/6 और y -1 √73/6 म्हणजे काय येणार तर -1 आणि √73/6 अँड -73
3/6 म्हणजे एक वेळ प्लस अर्थ काय आपले रूट ऑफ दी क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहे. क्वेश्चन नंबर 6 5x² + 13x + 8 = 0. फॉर्म्युला ax² + bx + c = 0 आणि a ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 5 आणि b ची व्हॅल्यू घेतली आपली 13, c ची व्हॅल्यू आपली 8 आहे. b² - 4ac = किती येतं 13² - 4 × 5 × 8. 13चा स्क्वेअर आपला 169, 4 × 5 केलं तर किती येते तर 20 × 8 म्हणजे काय नाही तर 169 - 160 म्हणजे काय नाही तर b² - 4ac ची व्हॅल्यू काय आपली तर 9 आलेली आहे. ओके, नंतर x = -b + b² - 4ac अपॉन 2a दिले म्हणजे x = -13 + √b आणि अपॉन मध्ये 2 × 5 म्हणजे x = -13 प्लस काय येणार आपला आन्सर तर इथे येणार 3 म्हणजे काय तर x = -13 - 3 = 10 और -13 - 3 = 10 म्हणजे आपला आन्सर किती तर x = 10/10 और 16/10 एवढे. बघा इथे किती येतं आपला x = 10/10 दोन्ही सॉल्व होऊन जाईल म्हणजे इथे -1 और मायनस काय म्हणजे आपला प्लस म्हणजे किती तर 16/10 हे पण सॉल्व होऊन जाईल. ओके, 2 भाग जाईल याला. नंतर बघा काय येणार आहे एक्सची व्हॅल्यू आपली -1 येणार इथे आणि इथे येणार तर -8/5. ठीक आहे, म्हणजे काय तर x = -1 आणि -8/5 आलेलं आहे म्हणजे -1 आणि 8/5 आर द रूट ऑफ दी क्वाड्रेटिक इक्वेशन झालं. विथ द हेल्प ऑफ दी बघूया. With the help of the flow chart and given below, solve the equation x² + 2 √3 x + 3 = 0 using the formula. काय करायचं आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करून काय करतं इक्वेशन सॉल्व करायचं. बघा सोल्युशनमध्ये काय दिलं आहे कम्पेअर द इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे ऑलरेडी दिलेलं आहे x² + 2 √3 x + 3 = 0 अँड ax² + bx + c = 0 अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ दी abc. काय करायचं आपल्याला abc ची आपल्याला आधी व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. त्यानंतर बघा काय करायचं तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कशाचा b² - 4ac आपला जो फॉर्म्युला असतो त्याचा व्हॅल्यू फाइंड आउट करायचा टू सॉल्व दी क्वाड्रेटिक इक्वेशन. नंतर आपला फॉर्म्युला कोणता आहे तर क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचा x = -b + √b² - 4ac अपॉन 2a हा आपला फॉर्म्युला यूज करून काय करायचा सॉल्व करायचा आहे. जी व्हॅल्यू आपल्याला येणार आहे कशाची b² - 4ac ची त्यात पुट करून आपल्याला पुढे सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ दी abc अँड द फाइंड द रूट. नंतर आपल्याला काय करायचं तर रूट फाइंड आउट करायचं जसं आपण आधीचे क्वेश्चन सॉल्व केले सेम त्याच मेथडने आपल्याला सॉल्व करायचं. ओके, बघा काय दिलं आपलं इक्वेशन तर x² + 2 √3 + 3 = 0 दिलेला आहे. फॉर्म्युला आपला ax² + bx + c = 0. ओके, म्हणजे a ची व्हॅल्यू आपली इथे 1 आहे, b ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 2 √3 घेतलेली आहे आणि c ची व्हॅल्यू घेतली आपण +3 = ओके. आता फॉर्म्युला आपला b² - 4ac ओके = b² म्हणजे कोणता येणार तर आपला √2 √3 त्याचा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे काय तर 4 × 3 आणि -12 काय तर 4 × 3 म्हणजे किती तर 4 × 3 = 12 येणार आपलं. आता 4 × 3 = 12 इथे येणार आहे हा प्लसवाला आहे आणि इथे किती तर -12 म्हणजे काय येणार आपला आन्सर ते येणार आहे 0 म्हणजे b² - 4ac व्हॅल्यू काय येणार तर आपली 0. सिम्पली आपला फॉर्म्युला काय तर आपल्याला सेकंड नंतरची स्टेप काय दिली आपल्याला राईट फॉर्म्युला म्हटलं. आता फॉर्म्युला पण इथे राईट केलं -b + √b² - 4ac अपॉन 2a सिम्पली केलेलं आहे. आता व्हॅल्यू पुटअप करायची आहे 2 √3 ± √6 अपॉन 2 × 1 म्हणजे काय येणार तर -2 √3 प्लस -0 किती आहे व्हॅल्यू तर इथे 0च राहणार आहे आपली आणि इथे येणार आहे 2 म्हणजे काय तर x ची व्हॅल्यू किती येणार तर √3 येणार आहे म्हणजे -3 √3 अँड -3 आर द रूट ऑफ दी काय तर क्वाड्रेटिक